न संपणारी कथा हे या संदेश मालिकेचं नाव आहे. अ स्टोरी दॅट नेवर एंड्स. आणि ही संदेश मालिका नव्या करारातल्या प्रेषितांचे कृत्य या पुस्तकावर आधारित आहे. आणि प्रेषितांचे कृत्य हे पुस्तक जर आपण वाचलं, त्याच्यामध्ये मंडळीची चर्चची सुरुवात कशी झाली, प्रभू येशू ख्रिस्त कशा रीतीने तो स्वर्गात गेला आणि त्याचं स्वर्गारोहण झाल्यानंतर शिष्यांनी कसं त्याचं कार्य पुढं चालू ठेवलं, पहिल्या शतकाची मंडळी कशी होती, पहिल्या शतकात सुवार्ता कार्य कसं झालं, सुवार्ता कार्य कसं करायचं, चर्चची सुरुवात कशी होत असती, चर्च म्हणजे काय, या सर्व गोष्टींचे उत्तर आपल्याला प्रेषितांचे कृत्यात आढळतं. आणि म्हणून हे महत्त्वाचं आहे. आणि आजच्या आपल्या संदेशाचं शीर्षक आहे वेन गॉड बिल्ड्स अ चर्च. जेव्हा देव मंडळीची उभारणी करतो, वेन गॉड बिल्ड्स अ चर्च. आणि शास्त्रभाग आहे उत्पत्ती 2:41-47, ॲक्ट्स 2:41-47. आणि तुम्ही जे कोणी ज्या माध्यमातून हा संदेश ऐकत आहात त्या तुमचंही प्रभू येशूच्या नावात स्वागत आहे. देव त्याची मंडळीची उभारणी कशी करतो? हाऊ डज गॉड बिल्ड हिज चर्च? चर्च म्हणजे काय? चर्च म्हणजे एक बिल्डिंग, एखादी इमारत आहे का, एखादी प्रॉपर्टी आहे. प्रभू येशूने असं म्हटलं मत्ती 16:18 की मी माझी मंडळी उभारीन. म्हणजे मंडळी ही त्याची आहे, तो मंडळीचा चर्चचा मालक आहे, कोणी पालक किंवा सेवक नाहीत. आणि मंडळीचं बांधकाम किंवा उभारणारा तो आहे. मी माझी मंडळी उभारीन आणि अधोलोकांच्या द्वाराचं तिच्या पुढे टिकावं लागणार नाही. अधोलोक म्हणजे नरक, म्हणजे नरकातल्या दुरात्म्यांनी जरी त्या मंडळीवर हल्ला केला तरी त्यांचा त्या मंडळीपुढे टिकावं लागणार नाही. आणि हे कोणी म्हटलेलं आहे माहिती आहे का? प्रभू येशूने स्वतः म्हटलेलं की मी माझी मंडळी उभारीन. आणि जेव्हा तो म्हणतो ना की मी असं करीन, तेव्हा तो ते करतोच. जेव्हा तो म्हणतो की मी जे बांधतो ते कोणी पाडू शकणार नाही, ते खरंच कोणीच पाडू शकणार नाही. 2000 वर्षापासून अनेक सरकार, राजे महाराजे, सम्राट आले आणि गेले. येशू ख्रिस्ताचं नाव, शास्त्र नष्ट करण्याचे प्रयत्न झाले, आजही होत आहेत. पण तरीही येशू ख्रिस्ताची मंडळी प्रत्येक जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये जिवंत आहे. मग ते कम्युनिस्ट देश असोत, मुसलमान राष्ट्र असो किंवा कोणीही असो, कारण परमेश्वर हा सर्व मानव जातीचा देव आहे, राष्ट्रांचा उत्पन्न करता तो आहे. आणि म्हणून मत्ती 16:18 ही पहिलं वाक्य, ही पहिली प्रॉमिस मंडळीविषयी प्रभू येशूने स्वतः केली की ती मंडळी माझी आहे, मी माझी मंडळी उभारी. आणि सैतानं त्याच्या दुरात्म्यांचं तिच्याविरुद्ध टिकाव लागणार नाही. हां, ते हल्ला करतील परंतु ते जिंकणार नाही, ते शेवटी हारतील. ही गॅरंटी आहे त्या वचनातून. आता प्रकटीकरणाच्या पुस्तकात आपण वाचतो की 7 वेगवेगळ्या प्रकारच्या मंडळांना त्या काळातल्या लिहिलेलं पत्र. त्या मंडळ्या आज अस्तित्वात नाहीत, परंतु त्या 7 प्रत्येक मंडळ्या ज्या होत्या, ज्या चर्चेस होत्या, आणि सर्व विधर्मी नॉन ख्रिश्चनमधून आलेले लोक होते, नॉन ज्यूज, त्यांना लिहिलेलं पत्र प्रत्येक काळात आणि प्रत्येक मंडळीला लागू आहे. प्रत्येक चर्चसाठीचा एक संदेश आहे. आणि 3ऱ्या अध्यायामध्ये सार्दिस येथील मंडळीला लिहिलेल्या पत्राविषयी तो काय म्हणतो जर आपण पाहू. प्रकटीकरण 3 आणि वचन 1, रेव्हलेशन 3:1. आता प्रकटीकरण कुठं आहे विचारू नका. प्रकटीकरण 3 आणि वचन 1 वेगवेगळ्या मंडळांना पत्र लिहित असताना, त्यांना संदेश देत असताना 3ऱ्या अध्यायाच्या पहिल्या वचनात तो म्हणतो, सार्दिस येथील मंडळीच्या देवदूताला लिही. सार्दिस हे एका गावाचं नाव आहे, तिथली कोणती, म्हणजे आजच्या भाषेत सांगता येईल की नाशिक येथील मंडळीच लिही. ज्याच्याजवळ देवाचे 7 आत्मे आहेत व 7 तारे आहेत, तो असे म्हणतो, तुझी कृत्ये मला ठाऊक आहेत,
तू जिवंत आहेस असे तुला नाव आहे, तरी तू मेलेला आहेस हे मला ठाऊक आहे. प्रत्येक मंडळीमध्ये काय उणीव आहे, काय कमी आहे, याच्याविषयी प्रभू येशू त्यांना करेक्ट करतो आहे, सुधारणूक करतो आहे. आणि ह्या मंडळीविषयी तो म्हणतो की तू जिवंत आहेस, तुझ्यामध्ये सर्व ॲक्टिव्हिटीज आहेत, प्रोग्राम आहे, प्रेज वर्शिप आहे ना, सर्व काही कारभार आहे. तू जिवंत आहे अशी तुझ्याविषयी असे तुझे नाव आहे. तुझी कृत्य मला ठाऊक आहे. म्हणजे कृत्य कार्य करणारी मंडळी, ही काही नुसती चर्चला येऊन घरी जाणारी मंडळी नव्हती. ह्या मंडळीचं कार्य होत होतं. ह्या मंडळीत ॲक्टिव्हिटीज होत्या, संडे स्कूल, यूथ आणि सुवार्थ कार्य वेगवेगळे. आणि प्रभू येशू म्हणतो की तुझी कृत्य मला ठाऊक आहे. आपण काय करतो ते प्रभू येशू खरंच पाहतो का? त्याचं लक्ष असतं का? काही जणांना अजून खात्री नाही, ते हो पण म्हणत नाही, नाही पण म्हणत नाही. पण मी तुम्हाला सांगतो की तुम्ही आणि मी काय करतात हे प्रभू येशू खरंच स्वर्गातून पाहत आहे. तू जिवंत आहेस असे तुला नाव आहे. लोकांना वाटतं जिवंत आहे, किती मोठी मंडळी, किती मोठं कार्य चाललेलं आहे, किती ॲक्टिव्हिटीज, किती लोक बिझी आहेत, लेडीज मीटिंग आणि यूथ मीटिंग आणि हे ते. तू जिवंत आहेस हे मला ठाऊक आहे, असे तुझ्याविषयी नाव आहे, तरी तू मेलेला आहेस हे मला ठाऊक आहे. आणि हे कोण म्हणतं? खुद्द प्रभू येशू खरीच तो म्हणतो की मी माझी मंडळी. तो म्हणतो की लोक तुझ्याविषयी साक्ष देतात तो जिवंत आहे, परंतु मेलेला आहेस. असं असू शकतं का की आपण सगळं कार्य करू, सगळं बिझी राहून सुद्धा येशू ख्रिस्ताच्या दृष्टीने आपण मृत असं आहोत? हो. आणि हाच संदेश. आता प्रश्न असा आहे की ही मंडळी जी योग्य रीतीने सुरुवात झाली, पण ही मरून कशी गेली, मृत कशी झाली? आज अनेक चर्चेसमध्ये, मंडळांमध्ये सर्व ॲक्टिव्हिटीज आहेत, इस्टेट प्रॉपर्टी, बिल्डिंग्स आणि सर्व काही कार्य आहे, पण तरी त्या मृत कशा आहेत? प्रभू येशू ख्रिस्त कसं म्हणू शकतो? आणि तो जर म्हणतो म्हणजे त्याला कोण चॅलेंज करणार नाही. तो जर म्हणतो मेलेला आहे म्हणजे मेलेला आहे, विषय सांगतो, त्याच्याशी कोण वाद नाही. पण आम्ही हे करतो ना असं कोणी म्हणेल का? नाही म्हणू शकत नाही. ही अवस्था कशी आली की ज्या वेळेस एखादी मंडळी तिचं कार्य देवाच्या वचनाप्रमाणे, प्रभू येशूच्या वचनाप्रमाणे करत नाही, मनाने काहीतरी करायला जाते, त्यावेळेस कालांतराने असं घडतं. प्रॉपर्ट्या, बिल्डिंग राहतात, माणसं राहतात, कार्यक्रम राहतात, पण आत्मिकरित्या मृत अवस्था असते. आज कितीतरी मंडळांची ही दुर्दैवी घटना आहे. प्रश्न असा आहे की ही मंडळी अशी कशी झाली? म्हणजे कुठंतरी काहीतरी चुकलं. देवाच्या ब्लूप्रिंटप्रमाणे, जसं बिल्डिंग बांधायला ब्लूप्रिंट असते आणि मग ते बिल्डर ब्लूप्रिंटप्रमाणे ती बिल्डिंगचं बांधकाम करतात, तसं येशू ख्रिस्ताच्या मंडळीची ब्लूप्रिंट, ती चर्च कसं पाहिजे कसं नाही, ही ब्लूप्रिंट नव्या करारात दिलेली आहे. आणि त्याच्याप्रमाणे जर आपण बांधकाम केलं तर ती बिल्डिंग त्याच्या वचनानुसार होते, तर ते चर्च वचनानुसार चर्च होते. पण मनाने जर सांगितलं की नाही इथं हा पिलर तिकडं पाहिजे, हे असं पाहिजे, तिकडून गेट पाहिजे, आणि त्या आराखड्यामध्ये, त्या ब्लूप्रिंटमध्ये येशू ख्रिस्ताच्या मंडळीच्या जर फेरफार केली आणि शहाणपणा केला, तर कालांतराने अनेक वर्षाने काय होतं? फक्त कार्य राहतं, ॲक्टिव्हिटीज राहतात, माणसं राहतात, पण त्या मंडळीत जिवंतपणा नसतं, पवित्र आत्म्याचं कार्य नसतं. किती जण ऐकत आहेत? किती जणांना समजतं मी काय बोलतो? ही अवस्था तेव्हा होते. म्हणून ब्लूप्रिंट ही महत्त्वाची आहे. आर्किटेक्चरने तयार केलेले ब्लूप्रिंटप्रमाणे बिल्डर बांधकाम करत असतो. त्या ब्लूप्रिंटमध्ये कसं सांगितलेलं आहे, किती मजले, कुठं दरवाजा, कुठं गेट, त्याप्रमाणे ते बांधकाम असतं. तसं ह्या नव्या कराच्या वचनामध्ये मंडळीबद्दल चर्च कसं असतं कसं नसतं त्याप्रमाणे जर कार्य केलं, बांधकाम केलं, तर ते येशू ख्रिस्ताच्या ब्लूप्रिंटप्रमाणे. पण तसं नसलं तर ते पळतं, ते निर्जीव असं होतं.
आणि ते या सार्दिस येथील मंडळीचं झालेलं आहे की देवाच्या ब्लूप्रिंटप्रमाणे जर कार्य केलं नाही. शमशोनाच्या बाबतीत जर आपण बघितलं जुन्या काळात, शमशोनाचं ताकद किंवा शक्ती कशामध्ये होती? त्याच्या केसांमध्ये होती. नवस केलेला होता. हे गुपित, हे रहस्य होतं की ज्या दिवशी तू मुंडन करशील त्या दिवशी तुझं सामर्थ्य तुझ्यापासून निघून जाईल. आणि म्हणून जसं सॅमसन द डिलायला, तुम्ही कदाचित तो पिक्चर पाहिला असेल, त्याच्यामध्ये जसं सॅमसन तो मिस्टर युनिव्हर्स बॉडी बिल्डरला, तसा सॅमसन नव्हता शास्त्राचा. तो सर्वसामान्य माणूस होता, परंतु अद्भुत कृत्य, एवढी सामर्थ्य, एवढी शक्ती की सिंहाला 2 हाताने पाडलं आणि वेगवेगळे जे पराक्रम केले, ते लोखंडी गेट उचलून डोंगरात घेऊन गेला. हे सामर्थ्य आलं कुठून? त्याच्या केसांमध्ये होतं आणि ते कोणाला सांगायचं नव्हतं. तोपर्यंत तो विजयी झाला, तोपर्यंत तो कार्य करू शकला. आणि एक दिवशी त्या बाईंनी त्याला फसवलं आणि गोडीगोडीने त्याचं डोकं खाऊन विचारलं की सामर्थ्य कुठे आहे आम्हाला सांगा, तुमचं प्रेम असेल तर आम्हाला सांगा, असं म्हणून आणि एक दिवशी तो बळी पडला आणि सांगितलं की माझं सामर्थ्य हे माझ्या केसामध्ये आहे. आणि लगेच त्यांनी शत्रूच्या लोकांना सांगितलं आणि त्यांनी लगेच मुंडन केलं आणि शमसन पॉवरलेस झाला. सुरुवात चांगली झाली, एवढं पराक्रम केले, कार्य केले, पण एका चुकीमुळे त्या सर्वावर पाणी पडले. आणि त्याचा अंत कसा झाला तुम्हाला माहीत नसेल तर ती स्टोरी वाचा. देवाने सांगितल्याप्रमाणे जर कार्य जोपर्यंत आपण करतो आपण यशस्वी होतो, पण ती बाउंड्री लाईन जर ओलांडली, मनाने जर आपण काही करायला गेलं तर ते काम नष्ट होतं, ती सेवा, ते कार्य नष्ट होत असतं. किती जण आम्ही म्हणू शकतो, किती जणांना समजतं नाही. पण मला वाटतं, तुम्हाला काय वाटतं हे बिलकुल महत्त्वाचं नाही. मला काय वाटतं हे महत्त्वाचं नाही. असं नाही असं पाहिजे, नाही, देवाच्या वचनाने जे सांगितलं तसंच पाहिजे. मग ते मला नाही आवडलं तरी चालेल, तुम्हाला नाही आवडलं तरी चालेल. त्याच वेळेस आपल्याला यश आहे, त्याच वेळेस आपल्याला गॅरंटी आहे की येशू ख्रिस्त आपल्याबरोबर आहे आणि आपण विजयातून विजयाकडे जाऊ आणि सैतानाला हरवत राहू. त्याचे किती त्याने हल्ले केले आपल्या वैयक्तिक जीवनावर, कुटुंबावर, मंडळीवर, तरी ते आपण परतावून लावू, ही आपल्याला तेव्हा गॅरंटी असते. प्रेज द लॉर्ड. जोपर्यंत त्या ब्लूप्रिंट प्रमाणे, पण ब्लूप्रिंट पासून जर दूर झालून मनाने करायला गेलं तर मात्र गॅरंटी नाही. मग आपण भयंकर मोठी रिस्क घेतो. आणि ही ब्लूप्रिंट की चर्च कसं असतं हे आपल्याला प्रेषित 2 मध्ये पाहायला मिळतं. पहिल्या अध्यायामध्ये आता 4 शुभवर्तमान आणि पाऊलाचे पत्र याच्यामध्ये मधलं जे पुस्तक आहे कनेक्टिंग, की प्रभू येशू ख्रिस्ताचं स्वर्गारोहण झाल्यानंतर शिष्यांनी काय केलं, चर्चचं कसं, इतिहासात देवाचं कार्य कसं सुरू झालं, हे प्रेषितांचे पुस्तक आहे. आणि म्हणून हे पुस्तक वाचणं महत्त्वाचं की पहिल्या शतकातली मंडळी, चर्च काय असतं, ते कसं सुरू होतं, कसं कार्य करतं, हे सगळ्या गोष्टी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. शुभवर्तमानामध्ये प्रभू येशूचा स्वर्गारोहण, पुनरुत्थान आहे आणि प्रेषितांच्या कृत्येमध्ये प्रभू येशूचं स्वर्गारोहण आहे. वचन ऐकणं पण ही भक्तीचा भाग आहे. देवाचं वचन ऐकणं हा एक भक्तीचा भाग असतो. त्या वचनाला मान द्यायचा असतो. आमेन. वचनाला मान देणं म्हणजे देवाला मान देणं. एक वचन आहे, ऐका, शास्त्रामध्ये, धर्मशास्त्र कानी पडू नये म्हणून जो आपले कान झाकतो त्याची प्रार्थना सुद्धा वीट आणणारी आहे. वचन कानी पडू नये म्हणून जो इकडे तिकडे पाहतो, टाइमपास करतो, मोबाईलवर खेळतो आणि नुसतं चर्चमध्ये शेडवाणी बसतो, त्याची प्रार्थना सुद्धा वीट आणणारी आहे. शास्त्र वचन, धर्मशास्त्र वचन कानी पडू नये म्हणून जो आपले कान झाकतो त्याची प्रार्थना परमेश्वर म्हणतो वीट आणणारी आहे. या वचनाचा आणि प्रार्थनेचा संबंध आहे का? हो, थेट डायरेक्ट संबंध आहे. परमेश्वर म्हणतो मला तुला जर माझं वचन नको आहे तर मग माझी प्रार्थना तरी कशाला करतोस? म्हणून हे फार महत्वाचं आहे. गीत गाणं भक्तीचा भाग आहे, देवाला देणं भक्तीचा भाग आहे,
ओठांचं फळ साक्ष देणं भक्तीचा भाग आहे, आणि वचन ऐकणं सुद्धा एक भक्तीचा भाग आहे. शरीरानेच नाही, मानसिकरित्या पण तुमचं ध्यान लक्ष इथं पाहिजे. आमेन. आणि म्हणून जर कोणीतरी ती प्रार्थना केली असेल की प्रभू माझ्या मनाचा विचाराचा ताबा घे, तर तुमचे विचार भटकणार नाही. तुम्ही लक्ष द्या, आणि तुम्ही लक्ष दिलं तर देवाचं वचन तुम्हाला समजेल, आणि समजलं तर तुमच्या अंतःकरणात रुजलं जाईल, ते बी पेरलं जाईल, आणि ते एक दिवशी उगवेल आणि फळ देईल. नाही तर खडका काटेरी जमिनी असं पडेल, त्यातला येऊन काही फायदा होणार नाही. तर ब्लूप्रिंट दुसऱ्या अध्यायात आपण पाहतो काय झालं बघा. पवित्र आत्मा पेंटिकॉस्टच्या दिवशी त्या शिष्यांवर उतरला. 120 जण होते. लोकांना वाटलं हे दारू पिलेले आहेत, है ना. वेगवेगळ्या प्रतिक्रिया आल्या. खाली पेंटिकॉस्टचा म्हणजे 50वा सण यहुदी लोकांचा साजरा झाला. सणाचं वातावरण होतं, सगळेजण आनंदी बिझी होते, त्या मूडमध्ये होते, फेस्टिवल मूड. आणि इकडे 120 जण त्या माडीवरच्या खोलीमध्ये बसलेले होते, वाट पाहत होते की प्रभूजीने सांगितलं मी जातो पण दुसरा एक जाईल, मी जातो पण दुसरा एक जाईल, पवित्र आत्मा तुमच्यावर येईल, तुम्हाला सामर्थ्य प्राप्त. आणि तो आला. पेंटिकॉस्टच्या दिवशी का आला हे आपण मागील एका संदेशात पाहिलेलं आहे. तुम्ही जर मिस केला असेल तर तुम्ही तो संदेश यूट्यूबवर पाहू शकता. पेंटिकॉस्टच्याच दिवशी पवित्र आत्मा उतरण्याचा काय संबंध आहे, कशा रीतीने भविष्यवाणी पूर्ण झाली ते महत्त्वाचं आहे. म्हणजे पेंटिकॉस्टच्या दिवशी मंडळीचा जन्म झाला. पेत्राने उभा राहून उपदेश केला. सर्व जाती धर्माचे लोक, दुसरे पण लोक त्या सणाला आलेले होते, आणि हे अन्य त्या वेगवेगळ्या भाषेमध्ये जे येत नव्हतं ते बोलू लागले, देवाचं गौरव करू लागले. आणि हे ऐकून लोक जमा झाले. आणि लोक जमा झाल्यानंतर पेत्राने उभा राहून इतिहासातला पहिला उपदेश केला. क्वायर नव्हतं, माईक नव्हतं, काहीच नव्हतं. किती विशेष आहे. आणि काय झालं, त्याने येशू ख्रिस्त गाजवल्यानंतर त्याचा परिणाम काय झाला बघा. दुसरा अध्यायाचं प्रेषितांचे कृत्ये याचा दुसरा अध्याय ॲक्ट्स चॅप्टर 2 आणि कितवं वचन आहे ते 41व वचन. ज्यांनी त्याचे वचन ग्रहण केले त्यांचा बाप्तिस्मा झाला. कोणाचा बाप्तिस्मा होत असतो? ज्यांनी वचन ग्रहण केले. आम्हाला बाप्तिस्मा घ्यायचा, आम्हाला बाप्तिस्मा द्या, तसं नसतं. वचनाची सुवार्ता ऐकायची असते, समजायचं असतं की येशू ख्रिस्त कोण, त्याने काय केलेलं आहे, त्याच्यावर विश्वास ठेवायचा असतो, त्याच्याकडे वळायचं असतं. नंतर पाण्याचा बाप्तिस्मा. जितक्याने वचन ग्रहण केले तितक्यांचा बाप्तिस्मा झाला. आणि त्या दिवशी सुमारे 3000 मनुष्यांची त्यांच्यामध्ये भर पडली. म्हणजे 120 प्लस 3000, एका दिवसात 3000 लोक वाढले. त्या 120 यहुदी लोकांना हे 3000 विधर्म्यातले लोक आणि यहुदी लोक मिळाले, आणि मंडळीचा जन्म झाला. कसा झाला माहिती आहे का? कमिटी तयार करू, चर्चा करू, वेगवेगळे आयडिया हे करून नाही. पवित्र आत्म्याने ते भरले गेले. पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने वचन गाजवलं गेलं. वचन ज्यांनी ग्रहण केलं, जे देवाकडे वळले, ते म्हटले की आम्ही काय करावं. त्यांना सांगितलं बाप्तिस्मा घ्या, प्रभूश्वर विश्वास ठेवा, पश्चाताप करा, आणि ते यांना जॉईन झाले. अशा रीतीने चर्च सुरू होत असतं, आणि तशा रीतीने ते झालं. आणि मग काय झालं ते महत्त्वाचं आहे. ते प्रेषितांच्या शिक्षणात, संगतीत, भाकर मोडण्यात व प्रार्थना करण्यात तत्पर असत. ते म्हणजे कोण? ज्यांनी बाप्तिस्मा घेतलं, वचन ग्रहण केलं, ते लोक 3000 प्लस 120. आता हे जे लोक एकत्रित येत होते, यांच्याजवळ फुल बायबल नव्हतं. ऐकून घ्या. प्रभू येशूच्या शिष्यांच्या जवळ नवा करार नव्हता, फक्त जुना करार हेच बायबल त्यांच्याजवळ होतं. कारण नवा करार अजून लिहिला जाणार होता, 4 शुभवर्तमान लिहिले जाणार होते.
पाऊल अजून देवाकडे येऊन बाकीचे पत्र लिहिणार होता, पेत्र बाकीचे पत्र लिहिणार होता, योहान त्याचे पत्र लिहिणार होता, म्हणून नवा करार नव्हता. म्हणून ह्या चर्चजवळ कोणतं बायबल होतं? जुना करार. कोणतं बायबल होतं? किती जण जागे आहे? नवा करार अजून लिहिला जाणार आहे, प्रकटीकरण अजून देव त्यांना देणार आहे आणि शास्त्र कंप्लीट होणार आहे. हालेलुया. तर आता तेव्हा प्रत्येक मनुष्याला वचन 43 भय प्राप्त झाले. आणि प्रेषितांच्या हातून पुष्कळ अद्भुते व चिन्हे घडत होती. तेव्हा सर्व विश्वास ठेवणारे एकत्र होते आणि त्यांचे सर्व सामायिक होते. ते आपापली जमीन व मालमत्ता विकून जसजशी प्रत्येकाला गरज लागत तसतसे सर्वांना वाटून देत असे. ते प्रतिदिवशी एक चित्ताने मंदिरात जात घरी भाकर मोडत असत आणि देवाची स्तुती करीत हर्षाने व सालस मनाने अन्न खात असत. सर्व लोक त्यांना प्रसन्न असत आणि तारण प्राप्ती झालेल्या इस्मांची प्रभू प्रतिदिवशी त्यांच्यात भर घालीत असे. चर्चचा जन्म झाला आणि मग नंतर हे कार्य सुरू झालं. आता ह्या शास्त्रभागामध्ये आपल्याला 3 महत्त्वाच्या गोष्टी आढळतात. पहिल्या मंडळीविषयी आपला विषय आहे, जेव्हा देव मंडळीचे बांधकाम करतो, वेन गॉड बिल्ड्स अ चर्च. त्याच्यामध्ये 3 गोष्टी आवश्यक असतात. पहिली गोष्ट ही की मंडळीचा पाया किंवा मंडळीच्या मूलभूत गोष्टी, द फाउंडेशन्स, पहिला पॉईंट. आणि ते फाउंडेशन काय आहे? 42व्या वचनात आपण वाचतो, 41 आणि 42, की ज्यांनी वचन ग्रहण केले त्यांचा बाप्तिस्मा झाला. त्यांनी वचन ग्रहण केले, त्यांना पटलं, त्यांनी विश्वास ठेवला, म्हणूनच त्यांनी बाप्तिस्मा घेतला. नसतं तर घेतला असता का? पटलं नाही, विश्वास नाही तर कोणी बाप्तिस्मा घेता का? नाही. ते म्हणतात आम्ही एक दिवशी घेणार आहे. ते म्हणतात आत्ताच नाही, आज नाही. आमेन. म्हणजे मंडळीचा पाया किंवा फाउंडेशन काय आहे? पहिली गोष्ट की हे लोक किंवा ही मंडळी तारण पावलेली मंडळी होती. लिहून घ्या. चर्च कसं असतं? लिहून घे. इट वॉज अ सेव्ड चर्च. जे लिहून घेतात त्यांच्याबद्दल मी देवाचे आभार मानतो. हे तुम्हाला आयुष्यात पुढे पूर्ण कामाला येईल, कारण एकदा झालेला संदेश मी परत रिपीट करत नसतो. एकदा मिस केलेला चर्च तो तुम्हाला संदेश परत लाईव्ह ऐकायला मिळणार नाही. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही यूट्यूबवर पाहू शकाल, पण लाईव्ह देवाचा अभिषेक असतात तो तुम्हाला परत, ती संधी परत आयुष्यात येणार नाही. हे नेहमी लक्षात ठेवा. हालेलुया. ती तारण पावलेले लोक होते. हे नुसते गर्दी करून चिन्ह चमत्कारासाठी प्रॉब्लेम सोडवला आलेले लोक नव्हते की आता प्रेषितांच्या हातून चिन्ह चमत्कार होतात, आता चला आपल्याला बरं व्हायचं, आपला हा प्रॉब्लेम त्यांना सांगू, प्रार्थना करा. नाही. हे खरंच हे रिअल लोक होते. हे रिअल चर्च होतं, खरं चर्च होतं. यांचा ध्येय एक होतं. दुसरी गोष्ट, वचन 38 जर आपण वाचतो, जेव्हा ते म्हटले की आम्ही काय करावे, पेत्राने सांगितलं की तुम्ही पश्चाताप करा आणि दुसरी गोष्ट बाप्तिस्मा घ्या, म्हणजे पवित्र आत्म्याचं दान तुम्हाला मिळेल. आणि ते त्यांना मिळालं. म्हणजे दुसरी गोष्ट ही की ही मंडळी आत्म्याने भरलेली मंडळी होती. इट वॉज अ स्पिरिट फिल्ड चर्च. दुसरा पॉईंट. पहिला पॉईंट काय? हे तारण पावलेले लोक होते. नुसतेच कोणत्या कार्यक्रमासाठी चर्चला जॉईन व्हायचं म्हणून फॉर्म भरून जॉईन झालेले नव्हते. हे खरंच तारलेले लोक होते. दुसरी गोष्ट, हे देवाच्या आत्म्याने भरलेले लोक होते. इट वॉज अ स्पिरिट फिल्ड चर्च. तिसरी गोष्ट, 42व्या वचनात आपल्याला आढळते की ते प्रेषितांच्या शिक्षणात, प्रेषित म्हणजे 12 शिष्य आणि हे ज्यांना प्रभू निवडलेलं होतं, शिक्षण दिलं होतं स्वर्गात जाण्यापूर्वी, ते काय सांगतात हे ते ऐकून घेत शिकणारे, ती शिकणारी मंडळी होती. इथं बायबल स्टडीचा रोल येतो. जे बायबल स्टडीला दुर्लक्ष करतात, ज्यांना महत्त्व वाटत नाही, ते खरे तारलेले नसतात.
जे वचनाचे त्याला महत्त्व माहीत नाही किंवा आवडत नाही, खरं कारण झालेलं आहे असं आपण मानू शकत नाही. ती टेस्ट आहे. म्हणून तिसरी गोष्ट काय की इट वॉज अ टीचिंग अँड लर्निंग चर्च. ही शिकणारी आणि शिकवणारी मंडळी होती. ज्या मंडळीत बायबल स्टडी नाही, वचनावर भार नाही, वचन शिकवलं जात नाही, ती मंडळी स्ट्रॉंग होत नाही. आपण काय पाहतोय? ब्लूप्रिंट पाहतो. मला काय वाटतं, तुम्हाला काय वाटतं हे नाही पाहत की मंडळीचं ब्लूप्रिंट, आराखडा कसं असतो, कसं असावं लागतं, कसं बांधकाम करावं लागतं. तिसरी गोष्ट, इट वॉज अ टीचिंग अँड लर्निंग चर्च. ते देवाचं वचन ऐकत होते प्रेषितांकडून आणि मग जाऊन एकमेकांना शिकवत होते. आमेन. खरंच तारण झाल्यानंतर, खरंच बाप्तिस्मा घेतल्यानंतर, खरंच आत्म्याने भरल्यानंतर कशावरून ओळखायचं की ते खरेच खरं आहेत? ह्या गोष्टी झाल्या. त्यांना वचनाची गोडी आहे का? शिकण्याची इच्छा आहे का? शिकवण्याची दुसऱ्यांना इच्छा आहे का? दुसरी गोष्ट, 42व्या वचनात आपल्याला आढळते ते प्रेषितांच्या शिक्षणात. दुसरी गोष्ट आपण पाहतो की संगत महत्त्वाची आहे. आई वडील मुलांना म्हणतात, त्या मुलाबरोबर खेळू नका, त्यांच्या हे करू नको. का? संगतीचा परिणाम. तसं तुम्ही जर चुकीच्या लोकांच्या संगतीत जर राहिला तर त्यांचा परिणाम होईल. ते तुमच्यावर प्रभाव करतील, तुमचं डोकं खराब करतील. म्हणून संगत, फेलोशिप ही महत्त्वाची आहे. येशू ख्रिस्ताचं नाव घेणारे सर्व आहे, परंतु फळावरून आपण परीक्षा करायची की कोणामुळे आपण देवाच्या जवळ जातोय का लांब जातोय? कोण आपल्याला उत्तेजन देतं का डिस्टर्ब करतंय? कोण आपली उन्नती करतं की आपल्याला पाडतंय? ह्या साऱ्या गोष्टी आपण ध्यानात ठेवायच्या आहे. आणि मग तुम्हाला लगेच कळेल की कोणाचं इंटेन्शन काय आहे, कोण देवापासून आहे कोण नाही. तर ही मंडळी फेलोशिप करणारी, संगतीत राहणारी मंडळी होती. महिन्या 2 महिन्यातून एकदा तोंड दाखवायला चर्चला येणारे असे लोक नव्हते. हे दररोज वेळोवेळी एकमेकांच्या संगतीत राहणारे होते, फेलोशिपमध्ये राहणारे होते. जसं वाईट संगतीत राहिल्यावर वाईट परिणाम होतो ना, तसं चांगल्या संगतीत राहिल्यावर चांगला परिणाम होतो. बरं का? ऐकून घ्या. मला वाटलं कोणीतरी आमेन म्हणेल. मला वाटलं मी कोणाशी तरी बोलतोय. संगतीचा परिणाम. ते प्रेषितांच्या शिक्षणात होते, प्रेषितांच्या संगतीत होते. आता प्रश्न असा आहे, 3000 लोक वर्माजी आणि 3000 लोक एकमेकाच्या संगतीत राहायला किती मोठी बिल्डिंग आणि किती मोठी जागा लागेल? कसं काही संगत होत असं? म्हणजे काय की जरी ते एक ठिकाणी 3000 एकाच ठिकाणी येऊ शकत नव्हते, तरी ज्या ज्या ठिकाणी ते होते ते एकमेकांचे, आपल्या एरियात कोण आहे प्रभू येशूकडे, कोणी त्या दिवशी बाप्तिस्मा घेतला, कोणाला पवित्र, हे एकमेकांच्या फेलोशिप आणि संगतीमध्ये होते. आणि मग ते आठवड्यातून एकदा येऊन देवाची भक्ती करत होते. फेलोशिप असं नाही की ते एवढे लोक आहे आणि आपण कसे काय मी कोणाशी संगत ठेवू, नाही. ज्यांच्याशी आपण संगत ठेवू शकतो, कनेक्ट होऊ शकतो, ते करायचंच. आणि ती खरी संगत, ती खरी फेलोशिप. पुढचा पॉईंट 42व्या वचनामध्ये आणखी ती मंडळी कशी होती? भाकर मोडण्यात, म्हणजे होली कम्युनियन. मी तुम्हाला सांगितलं, शास्त्रात 2च विधी सांगितल्या येशू ख्रिस्ताच्या मंडळीसाठी. एक जो एकदाच करायचा म्हणजे पाण्याचा बाप्तिस्मा, आणि दुसरा जो वारंवार करायचा तो म्हणजे प्रभू भोजन, होली कम्युनियन. ही प्रभू भोजन घेणारी मंडळी होती. काही जण रेग्युलरली प्रभू भोजन नाही घेत. याचं कारण त्यांना देवालाच माहिती. परंतु प्रभू भोजन न घेणं म्हणजे त्याच्याशी कॉन्टॅक्ट तुटलेला आहे, संबंध नीट, त्याच्याशी संबंध नीट नाहीत, म्हणून एकमेकांशी संबंध नीट नाही, एवढंच कारण होऊ शकतं. पण ही मंडळी शिक्षण घेणारी होती, खरंच तारलेली होती, आत्म्याने भरलेली होती आणि संगतीत राहणारी होती, भाकर मोडणारी होती. भाकर मोडणे कुठं असतं? संगतीमध्ये, फेलोशिपमध्ये.
फेलोशिपमध्ये राहिलं तर हे विधी आहेत, पाण्याचा बाप्तिस्मा आणि भाकर मोडणे. पण चर्चला जर नाही, कधी उठून कोणत्याही चर्चला जायचं नाही तर घरी बसायचं, ती संगत शास्त्राप्रमाणे नाही आहे. ब्लूप्रिंटप्रमाणे तुम्ही तुमच्या जीवनाचं बांधकाम करत नाही आहे, हे मी तुम्हाला सांगतो शास्त्राच्या अधिकाराने. नाही पण असं कसं म्हणता पाळायचं? देवाचं वचन सांगतं तसं. हे माझं नाही, देवाचं वचन आहे. संगत करणे म्हणजे मंडळीशी जॉईन होणे. ते ह्या 120 जणांना जॉईन झाले. ते म्हटलं नाही का आम्ही येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवला तर आम्ही आमच्या जमातीच्या, जातीच्या, समाजाच्या लोकांबरोबर आहोत. किती जण ऐकत आहे? ते हे 120 जणांच्या संगतीत राहिले, जे प्रभू येशू बरोबर राहिलेले होते, त्यांच्याकडून शिकत होते, त्यांच्याबरोबर भाकर मोडत होते, त्यांच्याशी फेलोशिप करत होते. कशावर ओळखायचं कोण खरं कोण खोटं? हे काय या गोष्टी याच्यावर नाही. पण आपण कसं काय म्हणू शकतो? म्हणू शकतो ना, शास्त्रात सांगितलं ना कसं काय म्हणू शकतो. काय करतात कोण आणि काय नाही करीत त्याच्यावर म्हणू शकतो ना. हे वचन काय उगेच दिलं आहे? पण म्हणून सैतान वचनापासून दूर ठेवतो. तो म्हणतो काय करायचं एवढं बायबल स्टडी करून, काय करायचं? ब्रदर करतात सांगतात ना, बस आपल्याला काय पालक व्हायचं का ब्रदर व्हायचं असं सैतान सांगतो. आपण म्हणता मग फालतू कारणं सांगतो, टाईम नाही, हे ते खोटं इकडं तिकडं हे करतो. पण देवाला माहीत आहे, सैतानाला माहीत आहे की जर वचनात वाढले नाही तर मी यांचा कंट्रोल करून यांचा शेवटी नाश करू शकेल. पण हे जर वचनात वाढले तर मी यांच्यावर हल्ला करून यांना अडवू शकणार नाही. म्हणून तो वचनापासून दूर ठेवतो. जो वचनाकडे लक्ष पुरवतो त्याचे कल्याण होते. पण धर्मशास्त्र म्हणजे वचन कानी पडू नये म्हणून जो आपले कान झाकतो त्याची प्रार्थना पण वीट आणणारी आहे. प्रार्थनेचा आणि बायबल स्टडीचा संबंध आहे का? हो, हे आजपासून ध्यानात ठेवा. आणि मग पुढं सांगितलं की प्रार्थना करण्यात, ही प्रार्थना करणारी मंडळी होती. एकटं तर प्रार्थना करणं महत्त्वाचं आहे, पण एकत्रित येऊन पण करणं महत्त्वाचं आहे. एकटं देवाबरोबर चालणं, शास्त्र वाचन तर आहेच, पण एकत्रित पण येणं महत्त्वाचं आहे. जेव्हा एकत्रित येतो ना तेव्हा ते चर्च होतं. हे 3000 जर 120ला जॉईन झाले नसते तर चर्च झालं असतं का? झालं असतं का? नाही. पण आम्ही घरी शास्त्र वाचतो ना पाळायचं. आम्ही जरी चर्चला येत नाही तरी आम्ही घरी करतो ना. अरे घरी करतो ना म्हणजे काय? म्हणजे तुम्ही देवाच्या वचनाच्या अधीन नाही आहे. तुम्ही तुमच्या मनाप्रमाणे तुम्ही तुमची ब्लूप्रिंट करून राहिले. प्रभू येशू ख्रिस्ताने जो आराखडा ब्लूप्रिंट दिली त्याच्याप्रमाणे तुम्ही बांधकाम करत नाही आहे, लक्षात घ्या. आणि आता हिशोब एक दिवशी त्याला द्यावा लागेल, मला नाही. माझ्याशी तुम्ही वाद घालू शकाल, भांडण करू शकाल, पण त्याच्याशी नाही. त्याला एक दिवशी हिशोब द्यावा लागेल की कसं केलं, काय केलं, कसं वागलो, कसं देवाबरोबर चाललो, कोणाला अडखवलं की कोणाला उत्तेजन दिलं, कोणासाठी मध्यस्थी केली की नाही केली. हे एवढं महत्त्वाचं आहे. तर मंडळीचे कोणते कोणते घटक आहेत महत्त्वाचे? फाउंडेशन काय असतं? पटकन पहिली गोष्ट ती तारण झालेली मंडळी होती. इट वॉज अ सेव्ड चर्च. दुसरी गोष्ट आत्म्याने भरलेली मंडळी होती. तिसरी गोष्ट ती शिकणारी मंडळी होती. प्रेषिताच्या शिक्षणात वाढत होते ते, है ना. ते म्हणत नव्हते आम्हाला बायबल स्टडीला टाईम नाही. शिकणारी मंडळी होती. दुसरी गोष्ट ती संगतीत राहणारी मंडळी होती, फेलोशिपिंग चर्च. आणि मग ती प्रार्थना करणारी, प्रभोजन घेणारी मंडळी होती, प्रार्थना करणारी मंडळी होती. ह्या गोष्टी चर्च किंवा मंडळीमध्ये असतात. आणि जेव्हा ह्या सर्व गोष्टी आपण करतो ना तेव्हा आपण ब्लूप्रिंटप्रमाणे देवाच्या बांधकाम करतो, आपल्या जीवनाचं आणि मंडळीचं. इतकं क्लिअर कट आहे शास्त्रामध्ये, इतकं स्पष्ट आहे. अजून काय पाहिजे? नाही पण आम्हाला समजत नाही. अरे वाचला तर समजत. जरा मोबाईल ऑफ करा, टी व्ही बंद करा, टाइमपास बंद करा, शास्त्र घेऊन बसा, बरोबर देव तुमच्याशी बोलेल, ते वचन समजत. नाही पण आमच्या लक्षातच राहत नाही पाळायचा. तुमच्या कसं काय लक्षात राहतं? अरे बाकीच्या गोष्टी कशा लक्षात राहतात, वचन का नाही लक्षात राहत? ज्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत ते बरोबर आपण ध्यानात ठेवतो. कोणाकडून किती पैसे घ्यायचे, कोणाला कधी भेटायचं, कोणाला काय करायचं, नाही का लॉरेन्स? म्हणजे जे आपल्याला वाटतं महत्त्वाचं ते बरोबर लक्षात राहतं. मग जर वचन महत्त्वाचं वाटलं तर आपोआप तुमच्या लक्षात राहील.
लक्षात राहत नाही म्हणजे वचन महत्त्वाचं नाही आहे तुमच्या दृष्टीने. बाकीच्या गोष्टी, कामं, धंदे, इतर लोक, बाकीच्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. त्यांना पहिलं स्थान आहे, वचनाला, देवाला नाही आहे. म्हणून सैतान फुटबॉल करतोय, म्हणून घडी घडी आजारपण, म्हणून सगळे प्रकारचे प्रॉब्लेम, म्हणून फिरून फिरून तिचंच आहे ना, फिरून फिरून तिचंच आहे ना. सरळ आपण देवाच्या मार्गात, वतनाच्या देशात पोहोचत नाही. याचं कारण हे आहे. उगीच सैतानाला दोष देऊ नका, लोकांना दोष देऊ नका, मला दोष देऊ नका. स्वतःचं आत्मपरीक्षण करा की मी कुठं चुकतोय, मी कुठं कमी पडतोय. प्रभू माझी क्षमा कर. त्याला क्षमा मागा आणि पुढे चाला. आरोप प्रत्यारोप करत आयुष्य घालू नका. तर पहिला पॉईंट मंडळीचं फाउंडेशन. दुसरा पॉईंट की त्या मंडळीचं चारित्र्य किंवा त्या मंडळीचं जीवन. ब्लूप्रिंट करायला असलेली मंडळी कशी असते, काय करते. आता 43 ते 46 मध्ये त्या लोकांचं चारित्र्य, लाईफस्टाईल, जीवनशैली कशी असते. प्रत्येक मनुष्याला भय प्राप्त झाले. वचन 43 म्हणजे प्रत्येक जण आपोआप त्यांचा मान करायला लागला, आदर करायला. तुम्हाला माहिती आहे का, देवाकडे आल्यानंतर काय होतं की लोक वेगळ्या रीतीने पाहू लागतात. लोक आपोआप काही पण बोलत नाही, ते विचार करून तुमच्याशी बोलायला लागतात. कधी झालं का असं? नसं झालं तर लाजेची गोष्ट आहे, व्हायला पाहिजे. कारण जर तुम्ही खरं असाल तर लोक मान देणारच. ते काही तुमच्यासमोर फालतू बोलणारच नाही. लोकांना भय प्राप्त झाले की नाही हा देवाचा आहे, ती देवाची. भय, एक रिस्पेक्ट, आदरयुक्त भीती है ना, अ सेन्स ऑफ ऑ. आदरयुक्त भीती, रिस्पेक्ट. जसं मोठी व्यक्ती कोणी आपल्यामध्ये आले, आपण काही बोला, आपण शांत राहतो. ते भय म्हणजे काय की एक आदर. तसं लोकांना आदर झाला की अरे हे आता पहिल्यासारखे राहिले नाही, वेगळे लोक झाले, यांना काहीतरी मिळालं जे आपल्याला मिळालं नाही. भय प्राप्त झाले आणि प्रेषितांच्या हातून पुष्कळ अद्भुत व चिन्हे घडत होते है ना. त्यांची जीवनशैली कशी होती की लोक त्यांना मानत होते. दुसरी गोष्ट, प्रेषितांच्याद्वारे चिन्ह आणि चमत्कार होत होते. पवित्र आत्म्याचं कार्य दिसून येत होतं. कोणाला बोलावं लागत नाही की आमच्या चर्चला या, आमच्या मिटिंगला अटेंड करा. देव कार्य करत होता, लोकांना मेसेज जात होता आणि लोक देवाचा अनुभव घेत होते. मला वाटलं कोणीतरी आमेन म्हणे. मला वाटलं कोणीतरी या चर्चमध्ये बसलेलं. किती जण जागे. चिन्ह आणि चमत्कार, सायन्स अँड वंडर्स त्या चर्चमध्ये होत होते. खरे तारलेले लोक, खरंच प्रार्थना करणारे, प्रभुजन घेणारे, खरंच संगतीत राहणारे लोक एकत्रित असताना देवाचा पवित्र आत्म्याच्या द्वारे आपोआप चिन्ह आणि चमत्कार होतात. व्हायलाच पाहिजे. ही साक्ष जगापुढं, दुसऱ्या लोकांपुढं आपली असते की नाही नाही हे आपल्यासारखे नाही आहेत, ह्यांचा देव आपल्यासारखा नाही, ह्यांच्या प्रार्थनेत पॉवर आहे, आपल्यासारखा पॉवरलेस प्रार्थना नाही. आमेन. किती जणांना तसं व्हायचं? मी म्हटलं किती जणांना असं व्हायचं आहे? परत एकदा म्हणतो मी, किती जणांना असं व्हायचं आहे? जरा नीट हात वर करा, नाही तर खालीच ठेवा. उगीच खोटं खोटं मला देवाला दाखवू नका की प्रभू मला या ढोंगीपणापासून मुक्त कर. मला रिअल खरं व्हायचं आहे, मला फेक राहायचं नाही. सैतान फेक लोकांना घाबरत नाही, लक्षात घ्या. खऱ्या लोकांना घाबरतो. फेक लोक धैर्याने म्हणत नाही येशूच्या नावात. तो म्हणतो तू कोण आहे? नाही का? म्हणूच शकत नाही. गट्स डेअरिंग नसतात. लाज वाटते आपल्या पापाबद्दल. आपल्यामुळे आपण सैतानाला अडवू नाही शकत, तोच आपल्याला अडवतो. पण जेव्हा आपण आत्म्याने भरलेला असतो तेव्हा आपण म्हणतो आपण तर मुक्त राहतो, दुसऱ्याला पण त्याच्यापासून मुक्त ठेवतो. किती जणांना असं व्हायचं आहे? आजपासून सैतानाला तुम्हाला फुटबॉल करू देऊ नका. देवाचं ऐका, देवाच्या अधीन, वचनाच्या अधीन राहा. स्वतःच्या मनाने चालू नका. प्रभू मला जे वाटतं ते खरं आहे का तुझ्या वचनातून दाखव, तर ते पाऊल उचला. तुम्ही कधीच आयुष्यात फसणार नाही. तुम्ही असं सरळ चालाल, पडत झडत नाही. तुम्ही तर नीट चालाल, तुम्ही दुसऱ्याला घेऊन नीट चालावं लागणार.
आपल्यालाच नीट चालता येईल, दुसऱ्याला काय घेऊन चालायचं नाही का वर्माजी. इथं आपल्याला धड नीट देवाबरोबर चालता येत, आपण पडत झडत चालतोय एवढे वर्ष, तर दुसऱ्यांना घेऊन मी कसं काय चालू. प्रभू माझी क्षमा कर, आजपासून मी तुझ्याबरोबर नीट चालेल. असं जर कोणी आज म्हणाल ना, तर इथून जसं आलं तसं जाणार नाही. मी तुम्हाला सांगतोय लक्षात घ्या. तर यांचं वर्तणूक कशी होती की लोक त्यांना मान देत होते. ते पॉवरफुल चर्च होतं, चिन्ह चमत्कार घडत होते. 44 वचन, तेव्हा विश्वास ठेवणारे एकत्र होते आणि त्यांचे सर्व सामायिक होते, म्हणजे एकमेकांच्या गरजा ते पुरवत होते, एकमेकांची काळजी घेत होते. जर आपल्याजवळ आहे, दुसऱ्याजवळ नाही, तर ते एकमेकांना देत होते. इट वॉज अ केअरिंग चर्च. नाही कशा ओळखायचं की कोण खरं आहे कोण खोटं आहे. जर माहीत आहे की माझ्याजवळ आहे आणि त्यांना अडचण आहे, तर आपण लगेच मदत करतो, लगेच देतो. आपण म्हणत नाही त्यांनी विचारल्यावर मग मी घेईन, नाही, आपल्याला दिसतं ना, आपण लगेच करतो, चल हे घे. त्यांचं वर्तणूक कशी होती. लोक मान देत होते, ते पॉवरफुल चिन्ह चमत्काराचे होते, ते प्रेमळ लोक होते, ते एक चित्ताचे होते. वचन 45, ते आपापली जमीन व मालमत्ता विकून जसजशी प्रत्येकाला गरज तसतसे वाटून देत असत. म्हणजे ते कम्युनिस्ट नव्हते, परंतु अडीअडचणी आणि हे एकमेकांना मदत करणारी मंडळी होती बघा. आणि हे एका जातीचे आणि एका भाषेचे नव्हते, ऐकून घ्या. हे वेगळ्या देशाचे, वेगळ्या समाजाचे, वेगळ्या जातीतून आलेले लोक होते, ख्रिस्तामध्ये एक झालेले. आमेन. मंडळीमध्ये एकाच भाषेचे आणि एकाच जातीचे नसतात. चर्च जेव्हा देव स्वर्गातून पृथ्वीवर पाहतो ना, तेव्हा तो पाहतो भारतातल्या मंडळ्या, नाशिकच्या मंडळ्या, सर्व देशातल्या भाषेतल्या सगळे चर्च म्हणून एक चर्च देवाच्या दृष्टीने. प्रेज द लॉर्ड. आणि त्या एकाच चर्चचे आपण एक घटक, एक भाग आहोत. प्रेज द लॉर्ड. आपणच सगळं नाही की मला सगळं अनॉइंटिंग, मला सर्व दान आहे, असं नाही आहे. दुसरा पण आहे, मला पण आहे, तिसरा पण आहे, आणि सर्व मिळून आपण ती जागतिक मंडळी आहे, युनिव्हर्सल चर्च. प्रेज द लॉर्ड. तर हे तुमचं ब्रॉड व्ह्यू ठेवा. ते प्रतिदिवशी एक चित्राने मंदिरात जात असत, म्हणजे रोज प्रेयर मीटिंग बघा. घरी भाकर मोडत असत, कारण चर्च बिल्डिंग नव्हती, आणि देवाची स्तुती करीत हर्षाने व सालस मनाने अन्न खातात. हर्ष. आणखी एक कॅरेक्टर काय होतं की ते आनंदित लोक होते, एकमेकांना मदत काय, आनंदित होते, वेगळा आनंद. लोक म्हणायचे एवढे खुश कसे काय तुम्ही, म्हणजे काय एवढं खुश व्हायचं. मग लोकांना कसं, अरे का एवढा हा माणूस खुश, काय एवढ्या प्रॉब्लेममधून गेला. हां, की तो आनंद त्याचा नाही, तो स्वर्गीय आनंद आहे. तो जगातल्या लोकांनी दिलेला, परिस्थितीमुळे आलेला आनंद नाही आहे, तो स्वर्गातून दिलेला आनंद आहे. हालेलुया. आणि देवाने जर स्वर्गातून आनंद दिला ना, पृथ्वीवर कोणीच तो काढू शकत नाही. लोकांनी दिलेला आनंद लोक तुम्हाला नाराज करू शकतात, लोक तुमच्यावर नाराज होऊ शकतात, पण देवाने जर दिलेला आनंद असतो ना, आपल्याला कोणीच निराश करू शकत नाही, कारण आपण लोकांवर त्याच्यावर अवलंबून आहोत. प्रेज द लॉर्ड. तर ते हर्ष करणारी आनंदित मंडळी होती, एक चित्ताची मंडळी होती. 43 ते 46 दुसरं वैशिष्ट्य काय होतं. दे हॅड द प्रॉपर कॅरेक्टर ऑर लाईफस्टाईल. त्यांची जीवनशैली योग्य होती. पहिली गोष्ट, त्यांचा पाया योग्य होता, पहिला पॉईंट. दुसरा पॉईंट, त्यांची वर्तणूक योग्य होती. आणि तिसरा पॉईंट, याचा परिणाम काय झाला, हे असे होते म्हणा. परिणाम वचन 47, आणि मग मी संपवणार आहे. 47 वचन बघा तुमच्या शास्त्रात. सर्व लोक त्यांना प्रसन्न असत. किती लोक, सर्व लोक. कोणीच काय ऑब्जेक्ट, सर्वांना दिसत होतं की कसे होते, काय ज्यांच्यामध्ये काय आहे, यांचा देव खरा आहे का खोटा आहे, हां, यांचा देव जिवंत आहे. कोणाच्याच मनात डाऊट नव्हता. सर्व लोक त्यांच्यावर प्रसन्न असत. आणि तारण प्राप्ती झालेल्या इस्मांची कोण प्रतिदिवशी भर घालीत होतं, प्रभू. म्हणजे काय, प्रभू मंडळीत भर घालतो. हो. म्हणून आज आपण पाहतो की काही नवीन पाहुणे आपल्यामध्ये आले, दर रविवारी कोणी ना कोणी नवीन असतं, है ना. प्रेज द लॉर्ड. हे काय योगायोग आहे का, हे काय आपोआप आले का, नाही. प्रभू भर घालतो, प्रभू त्याच्या राज्यात त्याच्याकडे आणतो. आमेन. ते आपल्याकडे नाही, त्या प्रभूकडे आलेले आहेत. ते माझ्याकडे तुमच्याकडे नाही, त्याच्याकडे आलेले आहेत. मी फक्त सेवा करणारा, वचन सांगणार, प्रार्थना करणारा, तर प्रभू मंडळीत घर घालतो. याचा परिणाम काय होतो, खरे तारले लोक खऱ्या रीतीने शास्त्राच्या ब्लूप्रिंटप्रमाणे जर केलं तर काय होतं,
की लोक प्रसन्न असतात, आपण देवाचे स्तुती स्तवन करू लागतो आणि प्रभू त्या मंडळीत भर घालू लागतो, म्हणजे ती मंडळी वाढू जाते. आणि अशा रीतीने देव त्याची मंडळी उभारतो. आणि पुढं काय झालं या मंडळीच्या द्वारे ते आपण पुढच्या संदेशात पाहू. परमेश्वर ते वचन आशीर्वादित करू.